गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 या चॅप्टरच्या अंतर्गत आपण फिजिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत यांच्या. ओके, तर फिजिकल प्रॉपर्टीज ज्या पाहणार आहोत चा ट्रेंड पाहणार आहोत. त्यामध्ये ॲटॉमिक रेडियस, त्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आयोनायझेशन एनर्जी या प्रकारचे कन्सेप्ट आपण इथे पाहणार आहोत. तर मग ॲटॉमिक रेडियस ह्या फिजिकलच्या प्रॉपर्टी आहेत. ठीक आहे, त्या फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला पाहायच्या आहेत, ज्यामध्ये कोणकोणते आहेत पाहत्या. पहिली ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस काय? ॲटॉमिक रेडियस, ॲटॉमिक रेडियस म्हणजेच काय की डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू आउटर मोस्ट सेल ऑफ द ॲटम्स. मग हे कोणासाठी आहे? ही फिजिकल प्रॉपर्टी जी पाहतो आपण 16, 17 अँड 18 ग्रुप. ठीक आहे, हे फिजिकल प्रॉपर्टी जे आहे 16, 17 आणि 18 ग्रुप. मग ॲटॉमिक रेडियस, तर ॲटॉमिक रेडियस पाहायची. मग ॲटॉमिक रेडियस पाहत असताना आपल्याला त्याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं ॲटॉमिक रेडियससाठी. तर ॲटॉमिक रेडियस कशाची? 16, 17, 18 यामध्ये हा पार्ट पाहायचा आहे. ठीक आहे, मग आता आपण ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय व्याख्या पाहू. द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू outermost cell of the atom called atomic radius. The distance between nucleus to outermost cell of the atom called atomic radius. ॲटॉमिक रेडियस काय? डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू आउटरमोस्ट सेल. म्हणजेच काय, उदाहरण हा न्यूक्लियस आहे आणि ह्या इथे सेल जे आहेत किती येतं 1, 2, 3. मग या न्यूक्लियसपासून तर या 3 पर्यंत जेवढं अंतर असेल इथपर्यंत. ठीक आहे, हे म्हणजेच काय आहे? ॲटॉमिक रेडियस. हे म्हणजेच काय आहे? ॲटॉमिक रेडियस. ओके, म्हणजे डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू आउटर मोस्ट सेल्स. हा सेंटरचा न्यूक्लियस झाला आणि आउटरचा काय झाला? तो सेल झाली. तर या दोघांमधलं अंतर म्हणजेच काय? ॲटॉमिक रेडियस. आणि हे म्हणजेच काय? ॲटम. एलिमेंटमधला पार्ट म्हणजेच ॲटम. ओके, तर याप्रमाणे, तर या प्रकारे ही ॲटॉमिक रेडियस झाली. मग जर यामध्ये ॲटॉमिक रेडियस आणि दुसरा आपल्याला इथं पाहायचं आहे याच्यामध्ये ॲटॉमिक रेडियस अँड आयोनिक रेडियस. आता हे जे पाहिलं आपण ॲटॉमिक रेडियस बद्दल पाहिलं आपण. ओके, आता आपल्याला जर आयोनिक पाहायचं असेल, आयोनिक रेडियस. ओके, या आयोनिक रेडियसमध्ये आयन आहे, जसा की हा सोडियम ॲटम आहे. बरं, याच्यावर चार्ज जर असेल तर सोडियम आयन झाला, सोडियम आयन झाला. ओके, ॲटॉमिक रेडियस आणि आयनिक रेडियस. तर आयनिक रेडियस जे आहे, ठीक आहे, आयनिक रेडियस म्हणजेच काय? द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू outermost सेल ऑफ द. आता इथे ॲटम येईल का? इथे ॲटम येणार नाही. ओके, इथं ॲटम नाही येता काय येईल पहा,
ॲटम नाही तर काय येईल इथे आयन्स. द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू आउटर मोस्ट सेल ऑफ द आयन्स कॉल्ड आयोनिक रेडियस. कॉल्ड आयोनिक रेडियस म्हणजे उदाहरणार्थ Na पॉझिटिव्ह आयन आहे तर या आयनची जी रेडियस आहे मग अशी Na पॉझिटिव्हसाठी असं उदाहरण आपण अशा सेल काढल्या दोन हे Na पॉझिटिव्हसाठी. ओके मग न्यूक्लियस हा सेंटरचा आहे सेंटरपासून आउटर मोस्ट सेलचा अंतर. ठीक आहे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून एक इलेक्ट्रॉन कमी होणार म्हणजे 10 म्हणजे पहिल्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्यामध्ये 8 तिसरी सेल इथे येणार नाही. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू आउटर मोस्ट सेल ऑफ द आयन्स. ओके आणि ॲटम असेल तर डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस टू आउटर मोस्ट सेल ऑफ द ॲटम्स. ठीक आहे याप्रमाणे ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियस यांच्या आपण व्याख्या पाहिल्या. परंतु आता ही जी फिजिकल प्रॉपर्टी ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियस या फिजिकल प्रॉपर्टीच्या व्याख्या तुम्हाला बोर्डला असं त्या 12वीच्या एक्झामला कन्सेप्ट आहेत डेफिनेशन अंतर्गत कन्सेप्ट आहे. परंतु कन्सेप्ट जर पाहायला गेलं तर आपल्याला डेफिनेशनची सुद्धा गरज लागते त्यामुळे आपण इथे डेफिनेशन लिहिले आहेत. ओके पुस्तकात ह्या सांगितल्या नाहीत परंतु याचा संदर्भ घेऊनच आपल्याला समोर जावं लागतो. तर मग ह्या डेफिनेशन झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियस ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस ह्या ग्रुपमध्ये म्हणजेच उदाहरणार्थ ग्रुप काय असतो ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम्स. ओके ग्रुप जो असतो उदाहरणार्थ आपण कोणता 16 ग्रुप पाहिला 17 ग्रुप पाहिला 18 ग्रुप पाहिला तर ग्रुप जो आहे ग्रुप कसा असतो टॉप टू बॉटम म्हणजे वरून खाली. ठीक आहे वरून खाली हे 3 ग्रुप पाहिजे आपण 11-12मध्ये यामध्ये वरून खाली हे 17 ग्रुप इथून स्टार्ट होतो इकडे एंड होतो 18 ग्रुप इकडून स्टार्ट होतो इथं एंड होतो म्हणजे याला टॉप म्हणायचं आणि याला बॉटम म्हणणार. ओके तर याप्रमाणे मग along the group atomic and ionic रेड आहे एक असतं रेडियस आणि एकापेक्षा जास्त असेल तर रेड आहे. कारण की आपल्याला 16, 17, 18 या ग्रुपचे सांगायचे आहेत. अलॉंग द ग्रुप ॲटॉमिक अँड आयोनिक रेड आहे increases ठीक आहे अलॉंग द ग्रुप ॲटॉमिक अँड आयोनिक रेड आहे इंक्रीजेस फॉर म्हणू शकत नाही 16, 17, 18 त्यामध्ये कन्सेप्ट येणारच आहे ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियसमध्ये. ठीक आहे अलॉंग द ग्रुप ॲटॉमिक अँड आयोनिक रेड आहे इंक्रीजेस. ठीक आहे मग इंक्रीजेस आहे तर कोणासाठी हा 16, 17, 18 ह्यासाठी सुद्धा आहे आणि सगळ्या ग्रुपसाठी सुद्धा येतो. म्हणजे आपण काय म्हणलं ग्रुप अलॉंग द ग्रुप ॲटॉमिक रेड आहे इंक्रीजेस म्हणजे याच्यामध्ये 16, 17, 18 हे पूर्ण येईल. आपण तो आर्टिकलचा घेतलाच आहे. ठीक आहे तर यामध्ये 16, 17 आणि 18 ठीक आहे ह्याचा कन्सेप्ट आहेच तो. मग ग्रुपमध्ये इन्क्रीज होत असेल ठीक आहे तर पिरियडमध्ये पाहायचं आपल्याला म्हणजे 16 ग्रुपमध्ये 17 ग्रुपमध्ये 18 ग्रुपमध्ये काय होते ॲटॉमिक आणि आयोनिक रेड आहे वाढत राहते. का वाढत राहते कारण की सेल वाढतात म्हणजे टॉप टू बॉटम सेल वाढल्या म्हणजे रेडियससुद्धा वाढणार. ठीक आहे रेडियससुद्धा वाढणार. उदाहरणार्थ आपण जर कन्सेप्ट पाहत गेलं ऑक्सिजनचं पाहिलं आपण ऑक्सिजनसाठी आपण ॲटॉमिक नंबर किती होता 8 कॉन्फिगरेशन काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 6. सल्फर पाहिला आपण ठीक आहे सल्फर पाहिला सल्फरचा किती आहे 16. ठीक आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिला आपण हा जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचा किती आहे 2 8. ठीक आहे 2 8 8 ओके 2 8 8 तर याप्रमाणे 2 8 6 म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढायला आहे सेलसुद्धा वाढायला इथं 2 सेल आहेत इथं 3 सेल होणार. ठीक आहे यासाठी पहा ऑक्सिजनसाठी काय राहणार याप्रमाणे आणि सल्फरसाठी काय राहणार 1 2 3 याप्रमाणे. म्हणजे जसं तुम्ही टॉपपासून बॉटमकडे जाणार तशा सेल वाढणार. सेल वाढल्या म्हणजे हे अंतर वाढलं न्यूक्लियसपासून आउटर मोस्टचं. ठीक आहे अशाप्रमाणे न्यूक्लियसपासून अंतर वाढत असेल हे कशामध्ये घडते अशी क्रिया अलॉंग द ग्रुपमध्ये. मग अलॉंग द ग्रुपमध्ये अशा क्रिया घडतात
म्हणजेच काय आहे, ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय इंक्रीजेस होते कशामध्ये, अलॉंग द ग्रुपमध्ये. मग त्यानंतर पिरियडमध्ये पहा, आता पिरियडमध्ये काय होते, along the periods atomic and ionic radii decreases. पिरियड कसा असतो, पिरियड लेफ्ट टू राईट असतो, म्हणजे या साईडकडून त्या साईडकडे. ग्रुप कसा असतो, टॉप टू बॉटम असतो. मग टॉप टू बॉटम आपण सांगितलं ॲटॉमिक आणि आयनिक इंक्रीज होते रेडायस. मग लेफ्ट टू राईट काय होत असेल, तर लेफ्टपासून राईटकडे जाताना ॲटॉमिक नंबर वाढतो, सेल नाही वाढत, सेल वाढत नाहीत. ओके, जसं आपण ज्यामध्ये तिसरा ग्रुप जर पाहिला, सॉरी दुसरा पिरियड जर पाहिला, ज्यामध्ये काय आहे, लिथियम, बेरिलियम, बोरान, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, हे काय आहेत, कोणता पिरियड आहे, दुसरा पिरियड आहे, हा सेकंड पिरियड आहे. ओके, हा काय सेकंड पिरियड. मग लिथियम हा काय आहे, दुसऱ्या ग्रुपचा. ठीक आहे, पहिल्या ग्रुपचा लिथियम, हा दुसऱ्या ग्रुपचा बेरिलियम, हा 13व्या ग्रुपचा. ठीक आहे, हा 14, 15, 16, 17, 18. आता ही दुसरा पिरियड आहे. ठीक आहे, हा दुसरा पिरियड आहे. हा दुसऱ्या पिरियडमध्ये काय आहे, लिथियमपासून सुरुवात आहे आणि निऑनमध्ये पर्यंत त्याचा एंडिंग आहे. मग एकूण इकडे मला सांगा, याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 3, याचा 4, याचा 5, याचा 6, 7, 8, 9, 10. ओके, मग अशा प्रकारचा ॲटॉमिक नंबर आहे. मग जर अशा प्रकारचा ॲटॉमिक नंबर असेल 3 पासून 10 पर्यंत, ॲटॉमिक नंबर वाढायला आहे, सेल वाढायला का पहा. मला सांगा, याच्या सेल जी आहे म्हणजे लिथियमसाठी सर्वांसाठी काय आहे, बरं लिथियमसाठी काय आहे, पहिल्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन पहिल्या सेलमध्ये, दुसऱ्यामध्ये 1, लिथियमसाठी हीच राहणार तेवढंच सेल. बेरिलियमसाठी 30 सेल राहणार, फक्त काय राहणार, दुसऱ्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. बोरानसाठी 30 सेल, दुसऱ्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन, म्हणजे 2च सेल असतात. परंतु जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जाण्यामुळे इलेक्ट्रॉन वाढणार कशामध्ये, दुसऱ्या सेलमध्ये. ठीक आहे, उदाहरण याचे किती राहणार, निऑनचे आत 2 आणि बाहेर 1, 2, 3, 4, 5. इकडे पहा असं राहील, हा 1, 2 आणि इकडे हा जो राहील 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मग हे निऑनसाठी असं राहणार, परंतु ॲक्च्युली असं राहायला पाहिजे, परंतु इलेक्ट्रॉन मॅक्झिमम झाल्यामुळे कशामध्ये, दुसऱ्या सेलमध्ये, तर ते सिंक्रिंग होते. श्रिंकिंग म्हणजेच काय, की हे जी सेल अशी एक्सपांड होण्याच्या ऐवजी काय होते, याचं कॉन्ट्रॅक्शन होते. कॉन्ट्रॅक्शन म्हणजेच काय, की हा जो आहे अशाप्रमाणे होतो, म्हणजे पहिल्या 2 तर असतातच इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हे 8 जे आहेत, तर 8 मुळे काय होतं पहा, ह्यामुळं काय होतं, न्यूक्लियसकडे चार्ज, जो न्यूक्लियस म्हणजे सेंटरला आहे त्यावर चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. आणि इलेक्ट्रॉन बाहेरच्या सेलमध्ये किती जास्त आहेत, त्यामुळे ते अट्रॅक्ट कोणाकडे होतात, पॉझिटिव्हकडे म्हणजे न्यूक्लियसकडे. त्यामुळे श्रिंकिंग होते म्हणजेच काय, त्याची साईज कमी होते. म्हणूनच काय, लेफ्ट टू राईट इलेक्ट्रॉन जरी वाढायचे तरी सेल काय वाढत नाही, सेल आहे तेवढ्याच राहतात. कारण याचं कॉन्फिगरेशन काढलं तर काय येते, 2, 1, याचं 2, 2, याचं 2, 3, याचं म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि हे ॲटॉमिक नंबर आहे. ठीक आहे, याचं किती, 2, 4, याचं किती, 2, 5, याचं 2, 6, याचं 2, 7, याचं 2, 8. मग या सर्वामध्ये सेल किती आहेत, 2च आहेत, 2च सेल आहेत. पण दुसऱ्या सेलमध्ये इथं 1 इलेक्ट्रॉन, इथे 2, इथे 3, इथे 4, 5, 6, 7 इलेक्ट्रॉन वाढत चालले. म्हणजे ती सेल कोणाकडे अट्रॅक्ट होणार, न्यूक्लियसकडे. मग न्यूक्लियसवर चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. म्हणून ती लहान होणार, छोटी होणार, रेडियस कमी होणार. म्हणूनच काय म्हणलं आपण, अलॉंग द पिरियड ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय डिक्रीजेस. म्हणजे अलॉंग द पिरियडला काय होते, ॲटॉमिक आणि आयोनिक रेडाय डिक्रीज होते. पण ग्रुप वेळेस काय, अलॉंग द ग्रुप ॲटॉमिक अँड आयोनिक रेडाय इन्क्रीजेस. या प्रकारचा कन्सेप्ट आपण इथे पाहिला. इथे कन्सेप्ट हा तयार झालेला आहे आणि तो तुमच्या लक्षात आला असेल. ठीक आहे, याप्रमाणे आपण ॲटॉमिक आणि आयोनिक रेडाय इथे पाहत आहोत आणि तो कन्सेप्ट तर इथे क्लिअर झालेला आहे. दुसरा जो पार्ट आहे, ठीक आहे,
तर आपल्याला पाहायचं आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय पहा व्याख्या. द टेंडेन्सी of atom to attract shared pair electron towards itself called इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट काय आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट काय? टेंडन्सी आहे. टेंडन्सी कशाची? टेंडन्सी ऑफ ॲटमची टू अट्रॅक्ट. उदाहरणार्थ आपण इथे घेऊ एच आणि इथे हा HCl स्ट्रक्चर आहे. यामध्ये H इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे, Cl काय इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग हा शेअरिंग कसा होणार इलेक्ट्रॉन? इथे यामध्ये पहा याचा इलेक्ट्रॉन आहे, याचा इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. आणि सपोज ही बाउंड्री आहे. ठीक आहे. हा इलेक्ट्रॉन प्रत्येक एकाचा आहे, एक एक एलिमेंटचा एक एक इलेक्ट्रॉन आहे. आता याचा एकच इलेक्ट्रॉन असतो. याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर 287 आहे. 287 म्हणजे 7 जे आहेत तर इथं एक काढला आपण, याचा 1 राहणार. आणि 7 कसे दाखवले? आणि इकडे पहा 7 इकडे असतात. 1 2 3 4 5 6 आणि हा 7. परंतु आपण काय करू आता, हे जे याचा इलेक्ट्रॉन आपण थोडंसं याचा वेगळा दाखवू. ठीक आहे. हा असा दाखवू. मग हा जो Hचा इलेक्ट्रॉन आहे आणि Clचा Clकडे आहेत. Clचे 7 आहेत इकडे, पण शेअरिंगमध्ये इथं एक इथालचा. आता या दोघांवर फोकस करा, या 2 इलेक्ट्रॉनवर. तर हा Cl इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त आहे, त्यामुळं काय करतो, हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो. म्हणजे काही वेळानंतर हा का पार्ट कसा होतो, खाली इकडे पहा Cl, हे तर इलेक्ट्रॉन आहे तर 7, हा इलेक्ट्रॉन इथे, हा इलेक्ट्रॉन जो आहे Clने काय केला, स्वतःकडे घेतला. ठीक आहे. इथे शेअरिंग चालू होती. मग शेअर झाल्यानंतर काय केलं त्यांनी, तर टेंडन्सी कशाची? ऑफ ॲटम. मग कोणत्या ॲटमची? या Cl ॲटमची. टेंडन्सी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट शेअर पेअर इलेक्ट्रॉन. म्हणजे हे जे शेअर केलेले असतात 2 इलेक्ट्रॉन, ह्या याने शेअर केला, एक याने शेअर केला. टू अट्रॅक्ट शेअर पेअर इलेक्ट्रॉन, पेअर म्हणजे जोडी या दोघांची, टुवर्ड इट सेल्फ. म्हणजे ॲटमनं काय केलं, शेअर केला इलेक्ट्रॉन, स्वतःकडे ओढून घेतला. ही जी टेंडन्सी आहे कोणाची? या Clची. त्या टेंडन्सीला काय म्हणायचं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग Cl जो आहे तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असल्यामुळंच तो काय करतो, या हायड्रोजनकडून इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतो. कोणता? शेअर इलेक्ट्रॉन. ओके. म्हणूनच हा कन्सेप्ट तयार झाला. त्यालाच म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्यालाच काय म्हणणार आपण? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. अशा प्रकारचा हा कन्सेप्ट इथे डेफिनेशन क्लिअर झाली. ठीक आहे. मग आता ही डेफिनेशन तर लिहिली आपण. मग अलॉंग द ग्रुप, अलॉंग द पिरियड आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. ग्रुपमध्ये पहा, अलॉंग द ग्रुप. आता ही जी प्रॉपर्टी आहे हे 16 17 18 सगळ्यासाठीच आहे. बाकीच्या एलिमेंट ग्रुपसाठी सुद्धा आहे, 1 2 3 4 साठी सुद्धा आहे. आता अलॉंग द ग्रुप म्हटल्यानंतर ग्रुप म्हणजे 16 पासून 16 ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलरियम, पोलोनियमपर्यंत, म्हणजे टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये. ठीक आहे. अलॉंग द ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम. जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे काय होते? डिक्रीज होते. डिक्रीज होते म्हणजेच इकडे पहा, आपण जर 17 ग्रुप घेतला उदाहरणार्थ, 17 ग्रुप कोणता आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि आस्टाटाइन्स. मग हे टॉपला कोणता आहे? फ्लोरीन. बॉटमला कोणता आहे? याला म्हणायचं टॉप. ओके. याला म्हणायचं बॉटम.
टॉपला फ्लोरीन, बॉटमला एटी. मग इलेक्ट्रोनेगेटिव्ह जास्त कोणता असेल? फ्लोरीन. आणि सर्वात कमी कोणता असेल? एटी. मग इलेक्ट्रोनेगेटिव्ह काय होते? टॉप टू बॉटम कमी 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 होत जाणार. ठीक आहे. म्हणजेच काय, अलॉंग द ग्रुप इलेक्ट्रो नेगेटिव्हिटी डिक्रीजेस. ओके. मग आता पिरियड वेळेस काय राहणार? पिरियड वेळेस मग अलॉंग द पिरियड. मला सांगा पिरियड टेबलमधला सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे? तर पिरियड टेबलमधला सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हा फ्लोरीन आहे. फ्लोरीन आहे, कारण की तोच काय करतो? इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी जास्त आहे. परंतु पुन्हा तुम्हाला विचारलं की कोणता ग्रुप आहे जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त आहे, म्हणजे एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. मला सांगा 18 ग्रुपला इलेक्ट्रॉनची गरज आहे का? नाही. कारण काय? त्यांच्या बाहेरच्या कक्षेमध्ये पाहिजे तेवढे इलेक्ट्रॉन आहेत, कंप्लीट आहे, फुलफिल्ड आहेत. तर फुलफिल्ड कंप्लीट असणं म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनची गरज नाही. मग 18 ग्रुप झाल्यानंतर याच्या जवळचा ग्रुप कोणता आहे? 17वा. मग 17 ग्रुपला आपण समजा 17 ग्रुपचा फ्लोरीन घेतला, ॲटॉमिक नंबर किती आहे? 9. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढल्यास तर किती येते? 27. मग याला ऑक्टेट म्हणजे काय? आउटर मोस्टमध्ये 8 इलेक्ट्रॉन असावे लागतात स्टेबिलिटीसाठी. ठीक आहे, त्याला म्हणायचं ऑक्टेट रूल. मग आता याला 8 होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणजे याची टेंडन्सी खूप जास्त आहे. कशासाठी? 1 इलेक्ट्रॉन घेण्याची. म्हणूनच काय, 17व्या ग्रुपचे सर्व एलिमेंट हे दुसऱ्या बाकीच्या एलिमेंटपेक्षा हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत. ओके. परंतु टॉप टू बॉटममध्ये ग्रुपमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिक्रीज होते. परंतु लेफ्ट टू राईट म्हणजे पिरियडमध्ये 17 ग्रुप सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग मॉडर्न पिरियड टेबलमध्ये 17वा ग्रुप हा तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त आहे. परंतु तुम्हाला जर विचारलं विच एलिमेंट्स ऑफ द मॉडर्न पिरियड टेबल्स हॅव्हिंग द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, तर त्यामध्ये फ्लोरीन हा सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. कशामध्ये? मॉडर्न पिरियड टेबलमध्ये. मग तो कशाच्या आधारावर आहे? आपल्या तर पिरियडच्या आधारावर. मग अलॉंग द पिरियड्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अलॉंग द पिरियड्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी increases along the periods इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी increases. म्हणजे पिरियडमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इंक्रीज होते. ठीक आहे. त्याला एक्सेप्शन आहे फक्त 18 ग्रुप सोडून. ओके. एक्सेप्ट आपण सांगू येथे एक्सेप्ट 18 ग्रुपला सोडून. ठीक आहे. अलॉंग द पिरियड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इंक्रीज म्हणजे 17पर्यंत इंक्रीज, 18ची गरज पडत नाही. ठीक आहे, कारण 18वा नोबल एलिमेंट आहे, त्याला इलेक्ट्रॉनची गरज नाही. तर याप्रमाणे आपण ॲटॉमिक रेडियस, आयनिक रेडियस आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अशा प्रकारच्या ह्या फिजिकल प्रॉपर्टी ज्या पाहिल्या. ओके. थँक्यू.